तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर मराठी क्रिकेट लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपलं मराठी क्रिकेट लाईव्ह चॅनल ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून टाका, कारण इथे पण आपण डेली नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर आजची सगळ्यात मोठी मॅच ती म्हणजे आरसीबी वर्सेस केकेआर. तर आरसीबीचा कॅप्टन कोण असणार, केकेआरचा कॅप्टन कोण असणार, मॅच कुठं असणार, सगळा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मॅच कशा प्रकारे ड्रीम इलेव्हन लावायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यापासून प्रोसेस सांगणार आहे की ही ॲप कशी इन्स्टॉल करायची. ॲपची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तर ड्रीम इलेव्हन लवकर इन्स्टॉल करा आणि आपली पण एक टीम बनवा नक्की. तर मित्रांनो, आजची मॅच असणार ती म्हणजे ईडन गार्डनला, ते म्हणजे आपल्या कोलकाताला. तर पहिली मॅच आणि कोलकाताचा नवीन कॅप्टन तो म्हणजे आपला अजिंक्य रहाणे. तर अजिंक्य रहाणे एक नव्या फॉर्ममध्ये उतरणार, तर लीड करणार केकेआरला. त्यानंतर आरसीबीला कोण लीड करणार, आरसीबीला आपला रजत पाटीदार लीड करणार. तर मित्रांनो, आजची मॅच नक्की बघा. 7:30ला आपली मॅच स्टार्ट होते. तर आपला सीझन 18 आजपासून सुरू होतोय. तर चला मित्रांनो, हा अपडेट शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला करूया सुरू. तर सगळ्यांचं स्वागत आहे मराठी क्रिकेट लाईव्ह या चॅनलवरती. तर सगळ्यात पहिले काय करा, टेलिग्राम इन्स्टॉल करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी लिंक देतोय, कशाची, ड्रीम इलेव्हनची. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. माझं मराठी क्रिकेट लाईव्ह ह्या नावाने मी चॅनल उघडलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. तर इथं मी तुम्हाला लिंक शेअर करतोय ड्रीम इलेव्हनची. तर इथं बघू शकता तुम्ही, डाउनलोड ड्रीम इलेव्हन. तर आपला हा रेफर कोड यूज करा, जेणेकरून तुम्हाला गेट ₹55 इन डिस्काउंट तर भेटू शकतो. त्यानंतर ह्या लिंकवर आपण काय करायचं, क्लिक करायचं. तर इथं बघू शकता, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर जाता आणि तुम्हाला ही ॲप डाउनलोड करायची. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायची आपल्याला सरळ. तर इथं गेट स्टार्टेड करायचं आहे तुम्हाला. गेट स्टार्टेड करायचं, तुम्ही ती इन्स्टॉल करून घ्या. गेट स्टार्ट केलं इथं आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा, ज्याचं आपल्याला टाकायचं. तर खाली इथं ऑप्शन बघू शकता इनवाईट कोडचं. तर इथं आपल्याला तो कोड आपल्याला पेस्ट करायचा आहे आता. तर अशा प्रकारे हा कोड टाका तुम्ही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल केलेला आहे मी, जेणेकरून तुम्हाला ₹55 भेटतील. तर माझा रेफर कोड नक्की यूज करा, म्हणजे तुम्हाला इझिली होईल. तर लॉग इन झाल्यानंतर बघू शकता असा पेज दिसतं आपल्याला. इथं आपल्याला चॅनलचं नाव टाकायचं, आपल्या इंटरव्ह्यूवर नेम, तो ड्रीम इलेव्हनचे जे तुम्हाला अकाउंट उघडायचं त्याचं नाव टाकायचं. तर मला मराठी क्रिकेट लाईव्ह या नावाने उघडायचं, तर मी मराठी क्रिकेट लाईव्ह टाकतोय. नंतर नेम सेव्ह केल्यानंतर एक OTP येईल आणि OTP टाका आणि आपलं अकाउंट लॉग इन होऊन जाईल. तर अशा प्रकारे लॉग इन करायचं. तर आता ड्रीम इलेव्हनवरती आलेलो आहे आपण. आता तुम्हाला मी टीम लावतो, तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे टीम लावायची. तर इथं बघू शकता भरपूर सारे कंटेंट अवेलेबल आहे. तर क्रिएट टीम म्हणून करायचं. तर क्रिएट टीम केल्यानंतर इथं बघू शकता विकेट कीपर, बॅट्समन, AR. तर आता आपल्याला टीम नवीन क्रिएट करायची. तर विकेट कीपर बघू शकता आरसीबीचा कोण आहे, सॉल्ट आहे. तर सॉल्ट तुम्ही एक बेस्ट ऑप्शन आहे, सॉल्टला सुद्धा घेऊ शकता. आणि ही टीम आता जस्ट लावतोय, म्हणजे ती एडिट नंतर करणार आहे, कारण मॅच ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला प्लेअर कळता. तर अर्धा तास आधी आपल्याला प्लेअर करतात. तर ती टीम ओरिजिनल मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट करणार आहे. तर तुम्ही ती चेकआउट करून घ्या आणि तशी टीम लावा. तर इथं आता विकेट कीपर आपण 2 सिलेक्ट केलेले. त्यानंतर विराट कोहली आणि पाटीदार. त्यानंतर अजिंक्य रहाणे एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण अजिंक्य रहाणे एक कॅप्टन आहे. तर आपला कॅप्टन खूपच खतरनाक खेळणार आहे, कारण नवीनच मॅच आहे तुम्हाला माहितीची. त्यानंतर आता खाली आपण एक कोण सिलेक्ट करूया. तर व्यंकटेश अय्यर सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर रिंकू सुद्धा एक बेस्ट ऑप्शन, तुम्ही रिंकूवर पण जाऊ शकता. तर 3 आपण बॅट्समन सिलेक्ट केले, अजून एक लागतोच आहे. तर अय्यरला घेऊन टाकूया. तर अय्यरला, तर ही टीम एडिट होणार आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर यार फायनल टीम आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर कळणार. तर ऑलराऊंडर आपल्याला कुणाल पांड्या घेऊया. कुणाल पांड्यानंतर लिव्हिंगस्टन सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. रसल तर सगळ्यात टॉप चालणार. तर आपण रसलला नक्कीच व्हाईस कॅप्टन किंवा कॅप्टनमध्ये ऑप्शन ठेवू शकतो. तर इथं 3 सिलेक्ट केलेले. तर आता बॉलर सिलेक्ट करायचे आपल्याला. तर नारायण सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर आपल्याला कधी टीम कळते, मॅच 7:30ला आहे. तर आपल्याला 7 वाजता कळेल टॉस झाल्यानंतर की टीम कोणची आहे. तर इथं ऑप्शन दिसतं आपल्याला. तर बॉलरमध्ये आपण 2 सिलेक्ट केलेले. तर आता इथं एक कट करूया, कारण इकडं आपल्याला बॉलर जास्त घ्यावाच लागणार आहे, कारण तुम्हाला माहिती बॉलर आज चालणारचे. तर बॉलिंग लाईनमध्ये आपण आता KKRचे घेतलेले. KKRचा आता हर्षित राणा, त्यानंतर RCBचा भुवनेश्वर कुमार बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बॅट्समनमध्ये अजून एक कट करूया, व्यंकटेश अय्यरला काढून टाकूया आणि बॉलिंग लाईनमध्ये जे हेझलवूडला नक्कीच घेऊया. तर अशी आपली ड्रीम टीम तयार झालेली, तर बघू शकता. तर आता त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर इथं आता कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन सगळ्यात मेन ऑप्शन. तर कॅप्टन कोणाला करावा, तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही विराट कोहलीकडे सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर मी तर रहाणेला करतोय, तर रहाणेसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर अजिंक्य रहाणेला मी व्हॉइस कॅप्टन करतोय त्याला. त्यानंतर कॅप्टन ठेवतो तो म्हणजे ऑलराऊंडर आपला रसल. तर अशा प्रकारे टीम सेव्ह करा. आणि ही टीम जी ओरिजिनल टीम येणार ती आपली टेलिग्राम चॅनलवर 7:30 वाजता, म्हणजे 7:30च्या आधी येईल, 7, 8, 7, 10ला येऊन जाईल. तर टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. आपल्या मराठी क्रिकेट लाईव्हला टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, त्यावर तुम्हाला सगळे अपडेट कळणार. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.